नमस्कार. आज आपण बघूया स्वयंनिर्मित करोडपतींच्या यशाची काही रहस्य. ही माहिती आहे ब्रायन ट्रेसी यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादावर आधारित. आपण काय सवयी, काय विचारसरणी लागते आर्थिक यशासाठी ते समजून घेऊया. हो, अगदी. आणि यात आपण 5 मुख्य मुद्द्यांवर बोलू. म्हणजे कठोर परिश्रम, सतत शिकणं, बचत आणि गुंतवणूक, आपल्या कामातलं प्रावीण्य आणि हो, इतरांना मदत करण्याची वृत्ती. बरोबर. तर मग सुरू करूया. पहिला मुद्दा, कठोर परिश्रम. असं म्हणतात की स्वयंनिर्मित करोडपती खूप खूप मेहनत करतात. हो, म्हणजे कामाचे तास खूप जास्त असतात त्यांचे. इतरांपेक्षा लवकर कामाला लागणं, जास्त वेळ थांबणं, तो 40+ फॉर्म्युला काय आहे नक्की? म्हणजे असं की आठवड्याचे 40 तास तर जगायला लागतातच. पण खरी प्रगती, खरं यश मिळतं ते त्या पुढच्या प्रत्येक तासातून. अच्छा, म्हणजे ती वरची मेहनतच खरी गुंतवणूक आहे. अगदी. अमेरिकेतले असे करोडपती सरासरी 59 तास काम करतात म्हणे आठवड्याला. बापरे. आणि सुरुवातीला तर काही जण 70-80 तास पण करतात असं ऐकलंय. हो, पण यात फक्त तास नाहीत. कामावरची निष्ठा, कामातून मिळणारी प्रतिष्ठा, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे कामाच्या वेळी फक्त काम, वेळ वाया नाही घालवायचा. बरोबर. 40 तासांपुढचा प्रत्येक तास हा भविष्यासाठीची गुंतवणूक आहे असं ते मानतात. मग दुसरा मुद्दा आहे सतत शिकत राहणं, आयुष्यभर. हो ना, कारण निवडलेल्या क्षेत्रात टिकायचं असेल, पुढे जायचं असेल, तर सतत शिकायलाच हवं. मेंदू पण स्नायूंसारखाच असतो, वापरला नाही तर गंजतो. अगदी. त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या आहेत. एक म्हणजे रोज थोडं तरी आपल्या क्षेत्राबद्दल वाचणं, 30 ते 60 मिनिटं. वर्षाला 50 पुस्तकं होतात तशी. हो. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासात ऑडिओ प्रोग्राम ऐकणं, गाडी चालवताना वगैरे. गाडीला शिकण्याची मशीन बनवायचं. आवडली कल्पना. आणि तिसरं म्हणजे जे कोर्स, सेमिनार्स उपयुक्त वाटतील त्यात भाग घेणं. हे फक्त ज्ञान मिळवणं नाहीये म्हणजे. नाही, ही एक वृत्ती आहे कायम विद्यार्थी म्हणून राहण्याची. यातून वेळ, पैसा सगळंच वाचतं. कारण आपण इतरांच्या अनुभवातून शिकतो. महत्वाचं आहे हे. पुढचा मुद्दा आहे स्वतःला प्रथम पैसे द्या, बचतीबद्दलचा. हा सगळ्यात कठीण वाटतो अनेकांना. शिस्त लागते खूप. बरोबर. म्हणजे उत्पन्नाचा किमान 10% भाग तरी बचत करून गुंतवायचाच. प्रत्येक पगारातून ती रक्कम बाजूला काढायची सवय लावायची. अगदी कमी उत्पन्न असलं तरी चालेल, पण सुरुवात करायची. हो, कारण दीर्घकाळात त्याचा खूप मोठा परिणाम दिसतो. आणि आवेगपूर्ण खरेदी टाळायची. म्हणजे एकदम काहीतरी बघितलं आणि घेऊन टाकलं असं नाही करायचं. आणि तो पार्किन्सनचा नियम पण लक्षात ठेवायचा. उत्पन्न वाढलं की खर्च पण वाढतो. त्याला आवर घालायला हवा. 10% जमत नसेल तर 1% पासून सुरू करावं, पण करावं. हळूहळू वाढवत न्यावं. खर्चावर लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. मोठी खरेदी असेल तर विचार करायला थोडा वेळ घ्यायचा. अगदी. यातून आर्थिक नियंत्रण येतं. बरं, चौथा मुद्दा आहे कामात प्रावीण्य मिळवण्याबद्दल. म्हणजे आपल्या व्यवसायातलं सगळं शिकणं. हो, कारण उत्कृष्ट कामालाच बाजारपेठ चांगला मोबदला देते. आपल्या क्षेत्रात तज्ज्ञ बनायचं ध्येय हवं. त्यासाठी काय करायचं? परत वाचन, सेमिनार्स. हो, संबंधित मासिकं, पुस्तकं वाचणं, तज्ज्ञांचे कोर्स करणं, यशस्वी लोकांशी बोलणं, त्यांच्या संपर्कात राहणं. यात एक इंटिग्रेटिव्ह कॉम्प्लेक्सिटी लॉचा उल्लेख आहे. तो काय आहे? म्हणजे असं की जो माणूस माहिती गोळा करून ती योग्य प्रकारे एकत्र करून वापरू शकतो, तो त्या क्षेत्रात लवकर पुढे जातो. अच्छा, म्हणजे माहितीचं योग्य विश्लेषण आणि वापर महत्वाचा. अगदी. आणि उत्कृष्टतेचा फायदा खूप मोठा असतो. विक्री क्षेत्रातले टॉपचे 20% लोक खालच्या 80% पेक्षा 16 पट जास्त कमावतात. असं एक उदाहरण आहे. 16 पट? खूप मोठा फरक आहे हा. म्हणून आपल्या कामात सर्वोत्तम होण्यासाठी काय लागतं ते ओळखून ते मिळवायला हवं. तशी योजना हवी. आणि शेवटचा 5वा मुद्दा, इतरांची सेवा. हो, इतरांच्या सेवेसाठी समर्पित होणं. झिग झिगलर म्हणतात तसं, तुमचं यश तुम्ही इतरांना किती मदत करता यावर अवलंबून असतं. म्हणजे सतत ग्राहकांचा विचार करायचा. त्यांना अजून चांगली सेवा कशी देता येईल? हो, स्वतःला विचारायचं की ग्राहकाला काय हवंय, मी इतरांपेक्षा चांगलं काय देऊ शकते. नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त काम करायचं. त्यालाच एक्स्ट्रा माईल जाणं म्हणतात. आणि त्या रस्त्यावर कधीच गर्दी नसते असंही म्हणतात. खरंय. आणि ग्राहक म्हणजे फक्त बाहेरचे लोक नाहीयेत. नाही, आपले बॉस, आपले सहकारी, ज्यांच्यावर आपलं काम अवलंबून आहे, ते सगळेच आपले ग्राहक आहेत एक प्रकारे. सेवेतली अगदी छोटी सुधारणा पण मोठा फरक घडवू शकते. आणि सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा. कोणी काही विचारलं तर हो, नक्कीच, आत्ता करते असं म्हणणं. तर आज आपण स्वयंनिर्मित करोडपतींच्या यशामागची ही 5 महत्वाची सूत्र पाहिली.
कठोर परिश्रम, सतत शिकणं, शिस्तबद्ध बचत कामात प्रावीण्य. आणि ग्राहक सेवा. आणि ही सूत्र फक्त आर्थिक यशासाठी नाहीत हं. ही एक विचारसरणी आहे जी कोणत्याही मोठ्या ध्येयासाठी उपयोगी पडू शकते. बरोबर. जाता जाता एक विचार करूया का? आर्थिक लाभांपलीकडे जाऊन विचार केला तर या 5 तत्वांपैकी कोणतं एक तत्व असं आहे जे सातत्याने आचरणात आणलं तर आपल्या आयुष्यात समाधान आणि एक उद्देश पूर्ण झाल्याची भावना जास्त वाढवू शकेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच.